शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादीच्या परळीतील प्रमुख नेत्यांची परळीतील राष्ट्रवादीच्या नेत्या सुधामतीताई गुटे यांच्या रत्नदीप निवासस्थानी बैठक पार पडली आहे। या दरम्यान आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी प्रमुख नेते आपल्यासोबत आहेत। भाऊ प्रवेश झालाय आणि त्यानंतर ही पहिली बैठक काय नेमकं बैठकीमध्ये चर्चा झाली? बैठकीमध्ये आमच्या काल जिल्ह्याची बैठक झाली। या बैठकीला निरीक्षक जीवनराव गोरे साहेब होते आणि जिल्हाध्यक्ष संदीप भैया होते आणि आम्ही तिघही होतो। तर त्या बैठकीमध्ये एक आमचा मतदारसंघावर दौरा करायचं ठरलेलं आहे महाविकास आघाडीकडून, आणि ती तारीख ठरवायची, त्याचं नियोजन करायचं, यासाठी ही बैठक बोलवली होती। आणि मी पक्षात नवीन आल्यामुळं माझा पार्टीच्या वतीनं बबन भाऊच्या निवासस्थानी, पार्टीच्याच वतीनं सुधामतीताईच्या निवासस्थानी सत्कार त्यांनी ठेवले होते पार्टीने, दोघांनी। ते सत्कारही झाला आणि आमचं नियोजनाची बैठक झाली। ताई, आता ग्रामीण भागाचा दौरा होणार आहे, एकंदरीत कोणकोणते मुद्दे घेऊन मतदारांच्या समोर विकासाच्या मुद्द्यावर करणार आहे। कारण का आता सगळ्यांना माहिती आहे की पाऊस काळ कमी झालेला आहे, शेतीमालाला भाव नाही आहे आणि शेतकऱ्यांची सगळी पिळवणूक होती आहे। तर शेतीमालाला भाव भेटला पाहिजे आणि आम्ही सगळे विकासाच्या भरावर आम्ही बोलणार आहे विकासावर। काय दौरा कसा असणार आहे यानंतरचे ग्रामीण भागातील? अगदी सुंदर दौरा होईल। आम्ही यापूर्वी दौरा काढलेला आहे। जवळपास आमचे 175 गावं झालेले आहेत। प्रत्येक गावामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे। हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसूनच येईल। ताई, उमेदवाराची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे। कोण उमेदवार असणार आहे महाविकास आघाडी? ते 2 दिवसांनी क्लिअर होईल, आज नाही सांगू शकत। धन्यवाद। एकंदरीत पाहिला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुधामतीताई गुटे यांच्या रत्नदीप निवासस्थानी ही बैठक एकंदरीत पार पडली आणि त्यानंतर आलेल्या प्रतिक्रिया। मात्र 2 दिवसानंतर महाविकास आघाडीचा उमेदवार जो आहे तो निश्चित होईल अशा प्रतिक्रिया एकंदरीत या प्रमुख नेत्यांनी दिल्या आहेत। मात्र या दरम्यानचे देखील असेच नवनवीन अपडेट सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात। कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्योदय मीडिया, बीड, परळी।